Audio Jungle. Audio Jungle. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर श्रीपाद संधी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ज्या महाविद्यालयात आपण हा कार्यक्रम घेतो आहोत त्या पवित्र नावाला महात्मा फुले यांच्या महात्मे म्हणाला आणि रयत शिक्षण संस्था स्थापन केलेल्या बाबुराव यांच्या कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. जगातील सर्व सांस्कृतिक प्रवाहातील महामाता आणि महामानव यांच्याही कर्तृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, वृत्तीशील अशा प्रकारचे सुधारक आमचे गिरीश काका प्रभुणे, या महाविद्यालयाचे उपक्रमशील आणि रेव्हरंड टिळक आणि नामदेव ढसाळांना PhDच्या रूपाने न्याय देणारे प्राचार्य पांडुरंग भोसले, बाबा भारतीच्या विचारावरती संबंध महाराष्ट्रभर जनजागरण करणारे त्यांचे चिरंजीव आणि 1 लाख रुपयाचा धनादेश महाराष्ट्र साहित्य परिषदेला देऊन आपल्या वडिलांच्या विचाराची स्मृती जागवणारे सन्माननीय महेंद्र भारती, या कार्यक्रमामध्ये ज्यांचा सन्मान झाला ते पिंपरी चिंचवडच्या शहराचा सांस्कृतिक आणि साहित्यिक चेहरा, एक भरीव अशा प्रकारचं मूल्यात्मक साहित्यिक योगदान देणारे कवी आणि कलावंत सन्माननीय राजन लाखे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचं खजिनदार पद भूषवणारे उत्तम गझलकार आणि सुरेश भटांच्या वारसा चालवणारे सन्माननीय प्रदीप निफाडकर, आमचे स्नेही आणि आंबेडकर चळवळीतील साहित्यिक योगदान देणारे, शायरी, लावणी आणि तमाशाला सर्वार्थाचा न्याय देणारे, या उपेक्षित समाजातील चरित्र नायकांचं चरित्र जगभर पोहोचवणारे, आंबेडकर केंद्रीय साहित्य लिहिणारे सन्माननीय प्रभाकर ओव्हा, आमचे मित्र आणि या कार्यक्रमाला उपस्थित एक अभ्यासक, महावीर जैनांच्या विचाराचे वारसदार भाष्यकार डॉक्टर अशोक पगारिया, त्याचप्रमाणे इथल्या बहुजन चॅनलचे यशवंत गायकवाड, बिराजदार ताई, आमचे स्नेही प्राध्यापक प्रभाकर दाभाडे, डॉक्टर निंबाळकर, धम्मराज साळवे, त्याचबरोबर सौभाग्यवती निंबाळकर ताई, ॲडव्होकेट सतीश गोडे, गोविंदजी, आमचे डॉक्टर डहाळे, ज्यांचं संगीताचं प्रेम अत्यंत अफलातून येत असताना अत्यंत सुंदर नाट्यगीता मी ऐकली आणि त्यांचा सहवास आम्हाला मिळाला, ते डॉक्टर डहाळे. त्याचबरोबर सूत्रसंचलनामध्ये अत्यंत औचित्यपूर्णता लागणारे, अर्थपूर्णता निर्माण करणारे सन्माननीय गोसावी, आमच्या भगिनी, या कॉलेजच्या प्राध्यापिका, सर्व विद्यार्थी आणि मित्र हो, या सर्व निवडून आलेल्या मसापच्या सर्व उमेदवारांचं मी जाहीरपणानं अभिनंदन करतो आपल्या साक्षीनं. निवडणूक ही लोकशाहीमधलं सगळ्यात महत्वाचं संचित आहे, ते धन आहे, लोकशाहीचा गाभा आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या कृतीप्रमाणे, भूमिकेप्रमाणे त्याला मतदान होतं आणि म्हणून एक विरोधी आणि असा पक्ष, 2 पक्षात, 3 पक्षामध्ये, 4 पक्षामध्ये निवडणूक ही गृहीत धरली जाते. या मसापच्या 2 पॅनल मधलं हे युद्ध आता संपलेलं आहे आणि आता दोन्ही पॅनल मधले काही माणसं, काही प्रतिनिधी या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. साहित्याचा पक्ष कोणता? काँग्रेस नाही,
राष्ट्रवादी नाही, RPI नाही, कम्युनिस्ट नाही, भाजप नाही, शिवसेना नाही. साहित्याचा पक्ष सत्याचा पक्ष असतो. आणि म्हणून निवडून आलेल्या सर्व उमेदवारांच्या संदर्भात ही सत्याची बांधिलकी स्वीकारणं, सत्याच्या निष्ठा जपणं, संघटना त्यावरती बेतणं, संघटनात्मक कार्य त्यामध्ये करणं आणि त्या अनुषंगाने साहित्याची सेवा बजावणं हे अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं काम आहे. विरोध होता पण विरोध संपतो. लोकशाहीमध्ये हेच वैशिष्ट्य आहे. ही सांस्कृतिक लोकशाही बळकट करण्याचं काम आता साहित्य परिषदेच्या उमेदवारांवरती अवलंबून आहे. आणि म्हणून मतभेद बाजूला ठेवून विचारक मतभेद असू शकतात, असतीलही, पण आता जे दोन पॅनलचे मतभेद आहेत ते मात्र मला योग्य वाटत नाही. आणि तशा प्रकारची एकरूपता, अद्वैत अशा प्रकारची तादात्म्यता या दोन्ही पॅनलच्या एकत्र आलेल्या या उमेदवारांमध्ये मला दिसते आणि ते महत्वाचं आहे. आज महाराष्ट्र संस्कृतीला भोंदू बाबांचं आव्हान मिळालेलं आहे. महाराष्ट्र संस्कृतीवरती भोंदू बाबाचा अत्याचार चालू आहे आणि भोंदू बाबाच्या कारस्थानामध्ये जवळजवळ 40 आमदार वेगवेगळ्या सगळ्या पक्षांचे सामील असल्याचं कळतं. हे जर खरं असेल तर ती अत्यंत भयानक अशा प्रकारची अवस्था आहे. लोकशाहीचं शुद्धीकरण करण्यासाठी सांस्कृतिक शुद्धीकरण महत्वाचं आहे. धर्माचा गैरवापर करणारी भोंदू प्रवृत्ती, ती भोंदू असो, खराची असो, तुमच्या तलवार बाबाची असो, नांदेडच्या बाबाची असो की तुमच्या वैद्य बाबाची असो, बायकांना तू राधा मी कृष्ण, तू पार्वती मी शंकर अशा प्रकारची भूल तापात देऊन त्यांना मिसप्राईज करून त्यांना फसवणं, लैंगिक अत्याचार करणं, त्याचे ब्लॅकमेलिंग करणं, त्यांच्या आधार कार्डावर सोसायटीचे सभासद निर्माण करणं, 1.5 ते 2,000 कोटीचा घोटाळा करणं, प्रॉपर्टी जमा करणं, हे तर मंत्र्याला लाजवेल अशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे. आणि या भ्रष्टाचारी बाबाला, भोंदू बाबाला पोचलं ते राजकीय व्यवस्थेनं पोचलेलं आहे. त्यात भाजपचे आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, एकेकाचे 170 कोण 77 कोण आहेत. आणि अशा प्रकारच्या कोणमधून ही जर भोंदूगिरी चालत असेल तर हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या धीरवादाला आव्हान आहे. फडणवीसांच्या शुद्ध राजकारणाला ते आव्हान आहे. फडणवीसांचे मारेकरीच हे भोंदू बाबा आहेत. आणि म्हणून फडणवीसांनी सावध राहायला पाहिजे, आमच्या निंबाळकरांनी सावध राहायला पाहिजे. आता शुद्ध अशा प्रकारचं संस्कृतीकरण, शुद्ध धर्माचं पेरणी करणं, अशा प्रकारची पुण्याई महाराष्ट्रात निर्माण होणं हे महत्वाचं आहे. यासाठी तुमचा सत्कार केलेला आहे. तुम्ही चांगले उमेदवार आहातच, तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे. हे उमेदवार फक्त संस्थात्मक कार्य करणार नाही तर साहित्य आणि संस्कृतीची सुद्धा ते सेवा करणार आहे. आणि या सतत सेवेमध्ये त्यांच्या कर्तृत्वाचं गुण नक्की महत्वाचं आहे. मित्र, राजन लाखे यांनी अत्यंत महत्वाचा त्यांनी वेगवेगळ्या संस्था उभ्या केलेल्या आहेत. मसापची संस्था, अमरेंद्र बाल साहित्याची संस्था, हे संस्थात्मक कार्य त्यांनी केलंच, पण कवी कट्टा अखिल भारतीय पातळीवरती निवडून पोहोचवण्याचं आणि त्यांना गाजवण्याचं, अनेक कवींचा दुवा, रसिकांचा दुवा मिळवण्याचं काम आमच्या राजन लाखेंनी केलेलं आहे. साहित्यिकांची आरोग्य तपासणी हा अत्यंत अभिनव उपक्रम या पिंपरी चिंचवड मध्ये त्यांनी राबवलेला आहे. दिवाळीची कार्य पहाट असाही उपक्रम साहित्य आणि संस्कृतीला शुद्धीकरण करणारा, आनंद देणारा, आनंद घेणारा असा तो अत्यंत सुंदर अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे. सभागृह बांधलं, शांता शेळकेवरती समग्र महाराष्ट्र प्रेम करतो, अनेक गीतांचं सुंदर अशा प्रकारची, दैवत अशा प्रकारची मांडणी शांता शेळकेने, त्या शांता शेळकेवरती बकोगंध नावाचा त्यांनी संपादन केलेला ग्रंथ समग्र जगभर गाजलेला आहे. मी पाहिलेल्या सूर्यानी मनातले माझ्या किंवा सौंदर्याच्या गर्भातून अशा प्रकारची तरल सौंदर्याची मांडणी करणारी सुंदर अशा प्रकारची दलितरम्य कलाकृती राजन लाखे यांच्या लेखणीतून निर्माण झालेली आहे. खरं म्हणजे गझलचा शिक्का आमच्या प्रदीप निफाडकरांवरती आहे, पण राजन लाखे सुद्धा कमी असे गझली आले नाही. गझलान नावाचा कविता संग्रह त्यांनी लिहिला, पिंपरीचं वैभव त्यांनी लिहिलं. खरं म्हणजे ते विसरले, मी त्याला प्रस्तावना दिले पिंपरी वैभवाला. अनेक कवितांचं सोबत पिंपरीचं वैभव त्यांनी, श्रीमंती त्यांनी व्यक्त केली. ती श्रीमंती पैशाची नाही,
तर इथल्या मोर्या गोसावींच्या धर्मस्थानाची आहे, इथल्या निसर्ग केंद्रांची आहे, इथल्या वैज्ञानिक अशा प्रयोगाची आहे. आणि म्हणून हायकोवर सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. अशा प्रकारची ही बहरदार गुरुवर हा त्यांचा भावगीतांचा कॅसेट अत्यंत गाजले आहे. श्रीधर फडकेंच्या सोबत लिहिण्याचं भाग्य त्यांना मिळालं. अशा प्रकारचा एक अत्यंत सुंदर अवलिया पिंपरी चिंचवडचं भूषण आहे. इथल्या संस्कृतीच्या साहित्याच्या प्रवाहामध्ये त्यांनी मोलाची भर घातली नाही, तर चेहरा मोराच बदलण्याचं काम राजन लाखेने केलेलं आहे. राजन लाखेचं एक विशेष कर्तृत्व म्हणजे ते केवळ ब्राह्मणाच्या चौकटीमध्ये त्यांची प्रतिभा बसत नाही. ते जातीवादी भूमिकेतून वागत नाही, बोलत नाही, लिहित नाही. याची साक्ष म्हणजे जिवंत साक्ष म्हणजे प्रभाकर ओवाळ आणि राजन लाखेंची मैत्री. त्यांनी निवड तोंडी चहा पाण्यापुरती मैत्री नाही, तर त्या मैत्रीला त्यांनी प्रत्यक्षात रूप दिलं, आकार दिला, जिवंतपणा दिला. आणि कधी 120 वर्षाच्या कालखंडामध्ये साहित्य परिषदेच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही, तो दलित अशा प्रकारचा उमेदवार निवडून आणला आणि तोही आपल्यापेक्षा जास्त मतानं प्रभाकर ओवाळांना निवडून दिलं. हा ऐतिहासिक पराक्रम त्यांनी केला. या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि आंबेडकर हे वेगवेगळे नाही हे सांगण्याची पद्धत हे कृतिशील अशा प्रकारच्या भूमिकेतून त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून राजन लाखे यांचं मी जाहीरपणाने अभिनंदन करतो. प्रभाकर ओवाळ यांचं जीवन तर दलित संदर्भामध्ये आहे. गावकोसाच्या बाहेर राहिलेला माणूस, अत्यंत गरिबी हालाकी सर्वांची दुःख भोगत असताना प्रतिभेच्या सबंध बळावरती या माणसानं वग्र सम्राट दादो इंग्रजीकर लिहिलं, तुमच्या प्रभात शिवडेकर वरती लिहिलं, तुमच्या मधु कांबेकर वरती लिहिलं, लावणी सम्राटने त्यांनी यमुनाबाई वालीकरावर त्यांनी चरित्र लिहिलं, गंगी जी प्रभात शिवडेकर आहे ना, ही गंगीवर चरित्र लिहिलं, अज्ञान दासाचा पोवाडा जो प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये त्याच्यावर लिहिलं. त्याचबरोबर पट्टे बापूरावाचा तमाशा त्यांनी संबंध साक्षात आपल्या शब्दातून जिवंत केला. शिवराम जानबा कांबळे हा आंबेडकर पूर्व आंबेडकर अशा प्रकारचा दलित कार्यकर्ता त्यांनी उभा केला आपल्या शब्दामधून. आंबेडकर केंद्रीय अशा प्रकारचं साहित्य लिहिणं हे प्रभाकर ओवाळांचं खासियत आहे. तळेगावच्या आठवणीतील बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्याच्या आठवणीतील बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची कलाकृती अत्यंत महत्वाची. आंबेडकर हे किती संदर्भामध्ये तरी मांडतात हे महत्वाचं. लावणी रूप आणि रंग नावाची संबंध पुस्तक त्यांनी जन्माला घातलं. धम्मभूमीवरती मला वाटतं देहूच्या धम्मभूमीवरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ग्रंथप्रेमी बाबासाहेबांवर त्यांनी प्रकाश टाकला. कलावंत आणि डॉक्टर बाबासाहेब ही बाबासाहेब आंबेडकर व्हायोलिन वाजवायची. विचारवंत सामाजिक कार्यकर्ते क्रांतिकारक बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माहित आहे, पण व्हायोलिन वाजणारे कलेवरती प्रेम करणारे अशा प्रकारच्या बाबासाहेबांचं दुर्लक्षित रूप त्यांनी उजेडात आणलं. रदो कर्व्यांचा समाज स्वास्थ्याच्या संदर्भात जो न्यायालयीन लढा उभा राहिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची वकिली केली. रदो कर्वे ब्राह्मण, आंबेडकर हे दलित, पण दोघांची भिंत संपली आणि रदो कर्वेला न्याय देण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी कोर्टाच्या वकिलीतून केला. अशा प्रकारची भूमिका ही प्रभाकर ओवाळांनी आपल्या आयुष्यातून मांडली. साहित्य हे सर्वांगीण पाहिजे. एका जातीचं साहित्य, एका धर्माचं साहित्य हे अपूर्ण असतं. हिंदू धर्मीय लोकांचं साहित्य, मुसलमानांचं साहित्य, ख्रिश्चनांचं, बसवेश्वराचं साहित्य हे परिपूर्ण अशा सर्व साहित्याचे प्रभाव एकत्र आले म्हणजे साहित्य संकल्पना, संस्कृती संकल्पना भारतीय तत्वज्ञानाला न्याय देती होते आहे. आणि म्हणून अनेक प्रकारच्या साहित्य प्रवाहाचं हे समर्थन करणं हे महत्वाचं आहे. राजन लाखे आणि तुमचे प्रभाकर ओवाळ आणि प्रभाकर आपले प्रदीप निफाडकर हे सगळं एकूण अशा प्रकारच्या पूर्णतेचं लक्षण आहे. हे पूर्णतेची भूमिका आहे. कारण प्रदीप निफाडकरांनी सुरेश भटाचं शिष्यत्व स्वीकारलं, पण सुरेश भटाने बौद्धांना स्वीकारलं, निफाडकरांनी बौद्धांना स्वीकारलं नाही. पण गझलची खासियत मात्र गझलचं मात्र हे शिष्यत्व त्यांनी स्वीकारलं. आणि गझल धाम, स्वप्नमेळा, गझल संग्रह अशा अनेक 21 पुस्तकं या माणसाची प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रभर संबंध गझलचे कार्यक्रम त्यांचे चालत असतात. परवा एका संमेलनामध्ये मला ऐकण्याचा योग आला. त्यांची गझलेवरती चर्चा, राजन लाखे प्रश्न विचारतायत आणि प्रदीप निफाडकर त्याचे उत्तर देत आहेत. दोघे गझलचे चाहते, गझलचे दर्दी अशा प्रकारची भूमिका जुगलबंदी लोकांची जेव्हा चालू होती. कोण वरचढ झालं, कोण कमी झालं याच्यात मी पडणार नाही. पण अत्यंत सुंदर अशा जिवंत अशा प्रकारचा झाला. त्यामध्ये दोन मित्रत्वाचा आणि ते दोन विरोधी पक्षाचे आहेत.
अशी भूमिका आहे. अशा प्रकारे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. सुरेश भटाच्या संदर्भातलं त्यांचं चरित्र अत्यंत महत्वाचं आहे. विशेष म्हणजे हिंदी आणि उर्दू मधला त्यांचा संपर्क आणि सहवास हा महत्वाचा आहे. भाषा भगिनीची संबंध अस्तित्व अर्थपूर्ण करणं हे भारतासमोरचं महत्वाचं लक्षण आहे. आम्हाला सर्व भाषा मान्य आहेत. इंग्रजी, हिंदी, तामिळ, बंगाली सगळ्या जगातल्या भाषांचं स्वागत मी करणारा माणूस आहे. मराठीवर माझं विशेष प्रेम आहे आणि म्हणून सर्व भाषिक संदर्भामध्ये एकात्मता जपणं हे महत्वाचं आहे. भारतीय संस्कृती अद्वैती वेदांताला महत्व देते. अद्वैत म्हणजे एकता, एक रूपता, सर्वांचा आत्मा समान आहे. हे अद्वैती तत्वज्ञानाचा सार आहे. प्राण्याचा आत्मा तुमचा आमचा. आणि मग अशा सांस्कृतिक विभिन्नता ही भारताला परवडणार नाही. धार्मिक विभिन्नता, धार्मिक अशा प्रकारचे विसंवाद हे परवडणार नाही. आणि म्हणून साहित्याचा धर्म जो सत्याचा आहे, सौंदर्याचा आहे, तो जपण्याची संबंध भूमिका या तिन्ही लोकांनी स्वीकारण्याची गरज आहे. 1 लाख रुपयाचा धनादेश बाबा भारतीच्या स्मरणात उपक्रम राबवण्यासाठी आमच्या महेंद्र भारतीने त्यांना दिलेला आहे. पहिलेच खजिनदार पदाला इतकी चांगली पावती मिळाली, घराचे बाग अशा प्रकारची पावती मिळाली, याबद्दल मी दोघांचे अभिनंदन करतो. मला पूर्ण खात्री आहे की या 1 लाखाचं सोनं ते करतील. आणि बाबा भारतीचा त्यांनी कोच तरी पचवलेला आहे. बाबा भारती पचवणं म्हणजे पाली भाषेचा कोच पचवणं असा पहिला खजिनदार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मला दिसतो की जो मराठी आणि हिंदीचं गझल लिहित असताना पाली भाषेचा कोच पचवणारा हा पहिला निभार करणाराचा कोशकार आहे, अभ्यासक आहे. आणि संबंध त्याची सांस्कृतिक संदर्भ तीर्थांचे, मिराजदारांचे संदर्भ त्यांनी या ठिकाणी मांडले. सर्व संदर्भ पचवणं म्हणजे संस्कृतीला पचवणं असतं. आणि म्हणून भारतीय संस्कृती एका धर्माची नाही, एका विचाराची नाही. अनेक इथे चारवाडी आहे, इथे बुद्ध आहे, निरीश्वरवादी इथे तत्व दार्शनिक आहेत आणि ईश्वरवादी दार्शनिक आहेत. माधवाचार्य आहे, शंकराचार्य आहे आणि चारवाक सुद्धा आहे. चारवाकाला कोणीही ठार मानलेलं नाही. याचा अर्थ सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा मुख्य धर्म आहे. या संस्कृतीला न्याय देण्याची भूमिका साहित्यिकाची असली पाहिजे, साहित्य संस्थांची असली पाहिजे. तीच साहित्य संस्कृती प्रदीप निंबाळकर, राजन लाखे आणि प्रभाकर ओवाळ अशा प्रकारच्या या 3 उमेदवारातून आम्हाला भूमिकेतून दिसते आहे. हे अत्यंत चांगलं चिन्ह आहे. ते कोणत्या पक्षातर्फे आले, कुठून कुठल्या विचाराचे आहे याच्याशी मला कर्तव्य नाही. डाव्या आणि उजव्यामध्ये एक निश्चित मी मध्यवर्ती ठिकाणी राहू इच्छितो. डाव्यातलं चांगलपण घेऊ इच्छितो आणि उजव्यातलं हे चांगलपण मला घ्यायची गरज वाटते. कारण एक सत्य डावीकडे नसतं, पूर्ण सत्य उजवीकडे सुद्धा नसतं. उजवीमध्ये ड्रॉबॅक आहे, डाव्यामध्ये ड्रॉबॅक आहे. उजवीकडे भ्रष्टाचार आहे, डावीकडेही भ्रष्टाचार आहे. तुमचे स्वामी विवेकानंदांचा विचार हे कम्युनिस्टांनी कधी स्वीकारला नाही, कारण त्यांना उजवे समजायचे. 1991 ला त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आपला नेता मानला, आपला महापुरुष मानलं. भगतसिंग हा समाजवादी, कट्टर समाजवादी आहे. त्याला संबंध उजव्या गटातली माणसं त्याला आपला मानतात, पण त्याचा विचार समाजवाद किती पसतो याबद्दल मला शंका आहे. जे चांगलं ते चांगलं स्वीकारायचं आणि जे वाईट ते नाकारायचं, ही भूमिका संस्कृती आणि साहित्य शुद्धीकरणासाठी आवश्यक आहे. यामध्ये चळवळी उभ्या राहू शकतात. आणि म्हणूनच अशा प्रकारचे 3 प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे या ठिकाणी सन्मानित झाले. पुरस्कार संबंध तिरस्काराच्या काळामध्ये इथे पुरस्कार दिले जातात, इथे सन्मान केला जातो. चांगल्या प्रवृत्तीचा हा सन्मान आहे. चांगलं कराल या आशेवरती सन्मान आहे आणि तुम्ही चांगलं कराल ही खात्री आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही सन्मानित करतो. जगयुद्धाच्या 3ऱ्या महायुद्धाच्या संबंध वाटेला चाललेला आहे. इराण तुमच्या अमेरिकेचा लढा किंवा इस्रायल आणि इराणचा लढा किंवा युक्रेन आणि तुमच्या रशियाचा संघर्ष हे अत्यंत मानवी जीवनाला व्यापून टाकणारं, भयभीत करणारं अशा प्रकारचं काळ वास्तव आहे, अंधारमय वास्तव आहे. मानवता संबंध संपवणारं वास्तव जर युद्धाच्या ठिकाणी निर्माण होत असेल आणि नवे हिटलर जर निर्माण झाले असतील तर त्या हिटलरचा विरोध करून शांततेचा पुरस्कार करणं हे साहित्यिक आणि साहित्य संस्थांचं पहिलं कर्तव्य आहे. आणि म्हणून संबंध जागतिक शांततेचा विचार मांडणारी भारताची भूमिका, नरेंद्र मोदी असो, पंडित नेहरू ते नरेंद्र मोदी ही पंतप्रधानाची परंपरा वेगवेगळ्या पक्षाची असेल, पण आमच्या पंचशिलावरती, आमच्या शांततेच्या धोरणावरती आमचा विश्वास आहे. आणि म्हणून पुरेसा अंतर राखून नरेंद्र मोदी सुद्धा राजकारण जगाचं करतात. इराणच्या
मैत्री आहे, इस्रायलची मैत्री आहे आणि अमेरिकेचा आणि रशियाची दोन्हीचा समान अंतर ठेवून पंतप्रधान मोदी वागत आहेत. त्यांचं राजकारण एकांगी अशा प्रकारचं राजकारण नाही, भारताच्या सोयीसाठी राजकारण आहे. पण एवढं मला पुरेसं वाटत नाही. जगातल्या शांततावादी देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ही भारतावरती आहे. महात्मा गांधींचा देश, महावीराचा देश, बुद्धाचा देश, अशा प्रकारची ही शांततेची आणि सर्वांचं लोककल्याण करणारी संतांची भूमी, महापुरुषांची भूमी असताना यामध्ये अशा प्रकारच्या भूमिकेला कुठेही संकुचित भूमिकेला वाव नाही. आमचा ज्ञानेश्वर विश्वात्मक आहे, आमचा एकनाथ विश्वात्मक आहे, आमचा गाडगे बाबा विश्वात्मक आहे. महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, अण्णाभाऊ साठे हे विश्वात्मक विचार मांडतात. तो विश्वात्मक विचार संस्था चालकांनी सुद्धा, साहित्य परिषदेच्या कारभाराने सुद्धा लक्षात घ्यावा, पचवावा आणि तो अंमलात आणावा. यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, आंतरराष्ट्रीय शांततेपासून व्यक्ती मनाच्या शांततेपर्यंत सगळे प्रयोग आणि सगळे उपक्रम राबवतील अशी मी खात्री बाळगतो, अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.